जाणार आहेत. परंतु तायवाडे यांचा असा प्रश्न आहे की महाराष्ट्रात सर्व लोकसंख्या 12 कोटीच आहे, 3 कोटी मराठा आले कुठून म्हणलं त्यांचं. मग आता त्यांना पुन्हा सांगतो त्याचा अभ्यासक आहे, त्यांना हे तरी माहित पाहिजे ना ते मराठा समाज 6 कोटी आहे म्हणून. इतकं तर माहित असलंच पाहिजे त्यांना, कारण ते राज्याचे अभ्यासक आहेत, कायद्याचे पण आहे, एका समाजाचं मोठं नेतृत्व पण करतात. चला ठीक आहे, त्यांच्या अभ्यासाप्रमाणे ते बोलत असतील, पण आम्हाला त्यांच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही, कारण ते त्यांना आम्ही विरोधक मानत नाहीत आणि मानणार सुद्धा नाहीत, कारण ते लहान मोठे भाऊ आहेत आम्ही. देवेंद्र फडणवीस जे आहे ते आज जालना दौऱ्यावरती होते, त्यांनी भाषण सुद्धा केलं, मात्र मराठा आरक्षण वगैरे याचा काही उल्लेख वगैरे काही केला नाही. आता प्रक्रिया त्यांची सुरू आहे. आता भाषणात त्यांनी मुद्दा घेतला तरच आरक्षण मिळणार आहे असं थोडं, नाही घेतला म्हणून मिळणार नाही असं थोडंच. आम्ही लढायला सज्ज आहेत, आम्ही मिळू. त्यांच्याबद्दल काय आम्हाला काही राग रोष असण्याचं काही कारण नाही. ज्यावेळेस त्यांनी स्टेटमेंट केलं होतं त्यावेळेस होता. आता मधल्या काळात ते काम करायलेत आरक्षणासाठी. आमची मागणी मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी आरक्षणातून, त्याच्यावर आम्ही ठाम येतो आणि ती आम्ही घेणार. आता जानेवारी महिन्यामध्ये जवळपास 15 तारखेपासून महाविकास आघाडी असेल किंवा मग भाजप सेना युती असेल यांचे सभांचे दौरे चालू होत आहेत आणि जनयात्रा संघर्ष यात्रा सुद्धा निघत आहेत. याला मराठा समाज विरोध करणार या त्यांना. आमचा लढा मराठा आरक्षणासाठी आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी. आम्ही आता 20 तारखेला सगळा मराठा मुंबईकडे निघाल. आमचं दिशा आणि ध्येय दोन्ही ठरले. आम्ही परवाच सांगितलं आमची दिशा मुंबईकडे कूच करायची आणि लाखांना मराठा तिकडं निघणारे, आणि ध्येय मराठा आरक्षण ओबीसीतून घेऊन माघारी यायचं. त्यासाठी आम्ही निघालो. त्यांच्या दौऱ्याबद्दलच ते त्यांचं ठरवते, पण मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत ते निवडणुका घेणार नाही. गटीबिटी आता आपल्या गोदा पट्ट्यात 123 गावाला 4-5 महिन्यापासून भेटलोच नाहीत एकमेकाला. गाठीपिटी घेऊन उभ्या चर्चा करायसाठी 123 गावात जे आहेत गोदा पट्ट्यातली, तर 4 जानेवारी पासून सुरुवात करतोय आम्ही गोदा पट्ट्यातल्या गोदा पट्ट्यातल्या गावांना भेटा. 4 जानेवारी, 5 जानेवारी, 6 जानेवारी, 7 जानेवारी, बहुतेक 8 जानेवारी पर्यंत टाकलाय रात्री. आता ते लिहिलेलं थोडं राहिले मागे गडबडीत. 8 जानेवारी पर्यंत टाकलं. पण इथल्या इथंच येतो गोदा पट्ट्यात. पहिले जे 123 गावांना उठाव केला होता मराठा आरक्षणासाठी, त्यांच्याकडे जाणंच नाही झालं 4-5 महिन्यात. महाराष्ट्रभर जाणं झालं सगळ्या मराठा बांधवांकडे, त्यांच्याकडे जाणंच नाही झालं. तर मग ते त्यांच्याकडे जायचं ठरवलं. मुंबईला आपलं शिष्टमंडळ गेलं होतं, मैदानाची पाहणी केली, काय तयारी केली? शिष्टमंडळ आलंच नाही. आढावा घेतलाय. 3 मैदानं त्यांनी बघितली, आझाद मैदान, शिवाजी पार्क आणि बिकेशन. तिन्ही पण आम्हाला लागत आहेत, तिन्ही पण. मग आमरण उपोषण मात्र आझाद मैदानला होणार आहे किंवा मग शिवाजी पार्कला होणार आहे. दोन्हीपैकी एका जागा 100% होणार आहे. दोन्ही ग्राउंड आम्हाला लागत आहेत आणि सरकार ते उपलब्ध करून देईल 100%, कारण संख्या मोठी असल्यामुळे सरकार ती सुविधा सोयी करणार. हसन मुश्रीफ यांनी असा दावा केला आहे त्यांना याची गरज पडणार नाही आणि त्या गरजच आम्ही त्यांना आरक्षण देऊ. चांगली गोष्ट आहे ना, आम्ही कुठं नाही म्हणतो. आम्हाला मुंबईला जायची हौसच नाही, परंतु घराघरातून मराठा पेटलेला. मराठे घरातून उठणार आणि एवढीच वेळ मराठ्यांना पुन्हा एकदा एकजूट दाखवणे, हे शेवटचं आंदोलन. पण इतक्या ताकदीनं मराठी बाहेर येणार आहे, तर मराठा समाजाला आव्हाने पुऱ्या ताकदीनं बाहेर पडा. कुणी म्हणायचं नाही ते लांब आहे, खूप गर्दी आहे, गर्दीत नको. गर्दी तर करायची, आपल्याला गर्दीतच चाललो तरच सरकार आपला अन्याय ऐकणार आहे, आपल्या पोरांना मोठं करण्यासाठी आरक्षण देणार आहे. आपण जितकी गर्दी करू तितका मराठा समाज ताकदीनं, तितकं सरकार आपलं काम लवकर करणार. त्यामुळे मराठा समाजाने ताकदीने एकत्र यावं ही मराठा समाजाला आव्हाने, विनंती पण आहे. आणि सगळ्या सोयी सुविधानं एकत्र या, सगळ्या गोष्टी घेऊन या. तुमचे जे वाहन असतील ते घेऊन या. कोणी अडवत नाही, गुन्हे होत नाहीत काय नाही, त्याची काळजी करू नका. ओबीसी समाजाचे नेते आहेत भगवंत तायवाडे. दादा, 2024 आता येत्या काही तासांवरती येऊन ठेपला आहे. नवीन वर्षाचा तुमचा नेमका काय संकल्प असणार आहे? असं काय नाही, पण संकल्प जन्मल्यापासून जसं कळायला लागलं तेव्हापासून एकच आहे, गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचं, त्याशिवाय मागं नाही हटायचं. आणि हाच संकल्प आहे आता. मराठ्यांना
आरक्षण मिळून दिल्याशिवाय आता मुंबई सोडायची. आणि मराठा बांधवांना सुद्धा माझी विनंती, सगळे काम पटापट उरकून घ्या, घरी कोणी थांबू नका. याच्यात एवढी गर्दी दाखवा, एवढी एकजूट दाखवा, मिळेल त्या वाहनाने या, पण पोराला एवढी संधी आरक्षण देण्याची, हिचं आपल्याला सोनं करायचं. आपली स्पष्ट मागणी, तिच्यात आपण कुठेही बदल केलेला नाही, बदललेलं सुद्धा नाही. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या सरसकट ओबीसीतून आरक्षण, आणि ते आपण घेणार. त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी घरं सोडा, घराच्या बाहेर पडा, तरच पोरं मोठे होणार आहे. कोणीही घरी राहण्याचा विचारच करू नका. तिकडं गर्दी आहे, आपण कशा जायचं, गर्दीत त्रास होईल. गर्दीत झाली पाहिजे म्हणून तर आपल्याला संख्या वाढवायची, तरच सरकार आपल्याला न्याय देणार आहे. नसता आपल्या पोरावर पुन्हा अन्याय होईल. आता पोरांवर अन्याय होऊ देऊ नका, ही तुम्हाला हात जोडून विनंती. मिळेल त्या वाहनांची तयारी करा. आणि विशेष करून आणखीन एक सांगतो, तुम्ही 1 तारखेपासून म्हणजे त्या नवीन वर्षापासून गावागावात पुन्हा एकदा गाव पिंजून काढा, बैठका सुरू करा. गावागावात, तालुकाभर आणि जिल्हाभर, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजाने बैठकी चालू करा. समज गैरसमज काही ठेवू नका, सगळे काढून टाका. मराठवाड्यासाठी सुद्धा पुन्हा समिती मराठवाड्यात येऊन काम करणार, मराठवाड्यात सुद्धा आणखी नोंदी सापडण्याचं काम करणार आहे. सगळ्यांना न्याय मिळणार आहे, काही काळजी करायचं कारण नाही. कोणीच, फक्त घराच्या बाहेर मराठा म्हणून एकजुटीनं पडा. मनभेद ठेवू नका, प्रसिद्धीसाठीच अजिबात ठेवू नका. आपल्या पोरांना काय मिळतंय याच्यासाठी सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी सहकार्य करा. कारण याच्यात काही असते, कुणी संभ्रम तयार करून घेऊ नका. स्वतःला थोडं महत्व कमी मिळालं ते काही जण उलट सुलट बोलणार असले त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि आपल्या लेकरासाठी बाहेर पडा. आपली स्पष्ट भूमिका आहे, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण घ्यायचं आणि ते आपण घेणार. गैरसमज स्वतःच्या परिस्थितीसाठी किंवा त्यांना मान सन्मान कमी पडला की त्याच्यासाठी काही जण बोलत असतात. सगळं दुर्लक्ष करा, ऐकायचं सुद्धा दुर्लक्ष करा. समोर एकच ध्येय ठेवा, स्वतःचा मुलगा, स्वतःची जात आणि ओबीसीतून आरक्षण, एवढ्याच गोष्टी डोळ्यासमोर ठेवून बाहेर पडा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.